नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण महाजेनको पदभरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट आणि जे आपला असिस्टंट केमिस्ट आहे या पदासाठी आपण परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बेस्ड आपण क्वेश्चनची सिरीज आपण मागील काही दिवसापासून सुरू केलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न कव्हर केलेले आहे, जे की तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असणारे असतील। तर मित्रांनो, पाहू आपल्याच्या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज मिक्सचर इज युज्ड इन द वेल्डिंग गॅस। म्हणजेच काय, तर वेल्डिंग साठी खालीलपैकी कोणत्या वायूचा मिश्रणाचा वापर केला जातो, जे की मिक्सचर गॅसचा। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ऑक्सिजन आणि जे ॲसिटिलीन नावाचे हे जे गॅसचे असतं यांचं मिक्सचर थोडक्यामध्ये जे आहे, जे की वेल्डिंग गॅससाठी वापरलं जातं। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांकडे आपलं महाजेनकोचा क्रॅश कोर्सचा जो आपला स्टडी मटेरियल आहे तो घेतला असेल आणि ज्यांनी अजूनही TPS केमिस्ट्रीचे नोट्स घेतले नसेल, तर आता TPS केमिस्ट्रीचे नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत। लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला TPS केमिस्ट्रीचे नोट्स देखील तुम्ही आता मागून घेऊ शकता। ज्यांनी क्रॅश कोर्स घेतलेला आहे त्याने TPS केमिस्ट्रीचे नोट्स देखील तुम्ही मागून घ्या, ते आता अवेलेबल झालेले आहेत। त्यानंतरचा पुढील प्रश्न दुसरा असा आपला, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड। तर यापैकी कोणती जी जोडी जुळालेली नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की फ्लोरेन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड द कंटेनिंग फ्लोरीन हे जे आहे जोडी, जे की मॅच जोडी नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न तिसरा आपला, व्हॉट इज द लिक्विड युज्ड बाय द गोल्ड स्मिथ टू मेल्ट गोल्ड। जे सोनार असतो, सोनं वितळण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर करतात किंवा करतो। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की नायट्रिक ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड याचा जो आहे थोडक्यामध्ये तो वापर करतो सोनं जे आहे ते वितळण्यासाठी। ऑप्शन नंबर बी याचं जे उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न, बेकिंग सोडा इज, तर बेकिंग सोडा म्हणजे काय, तर बेकिंग सोडा काय, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की सोडियम हायड्रोजन कार्बोनेट। तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे जे आहे बेकिंग सोडा थोडक्यात आहे। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न पाचवा, विच केमिकल कंपाऊंड इज प्रेझेंट इन अ ब्लिचिंग पावडर। तर जे ब्लिचिंग पावडरमध्ये कोणते रासायनिक संयुग असतात किंवा जे कोणतं केमिकल कंपाऊंड प्रेझेंट असतं असं म्हटलेलं आहे। सो यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की त्याला आपण कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड असं देखील म्हणतो, हे जे आहे थोडक्यामध्ये ब्लिचिंग पावडरमध्ये असतं। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज युज्ड इन द फोटोग्राफी अँड आल्सो ॲज ॲन अँटीक्लोर। तर जे फोटोग्राफीमध्ये जे अँटीक्लोर म्हणून वापरलं जाणारं पदार्थ आहे तर कोणतं आहे असं म्हटलेलं आहे यापैकी। सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, ज्यालाच की आपण सोडियम थायसोसल्फेट असं देखील म्हणतो। तर सोडियम थायसोसल्फेट हे जे आहे थोडक्यामध्ये आहे पदार्थ। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज युज्ड ॲज अ टियर गॅस। तर टियर गॅस म्हणून जे आहे, जे की आपण त्याला मराठीत अश्रुधारू म्हणतो, पण टियर गॅस म्हणून वापरला जाणारा कोणता वायू आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डी, ज्याला आपण क्लोरीन असं देखील म्हणतो। तर हे जे आहे थोडक्यात टियर गॅस म्हणून थोडक्यात वापरलं जातं। ऑप्शन डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतर प्रश्न 8वा, विच इज युज्ड ॲज लॉफिंग गॅस। तर लॉफिंग गॅस म्हणून जे आहे थोडक्यामध्ये कोणता गॅस आहे जो की वापरला जातो। तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, ज्याला आपण नायट्रस ऑक्साईड असं देखील म्हणतो। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 9वा असा आहे, व्हॉट इज हेवी वॉटर। तर जे जड पाणी असतं, तर जड पाणी म्हणजे काय, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की ऑक्सिजन प्लस हेवी हायड्रोजन। तर ऑक्सिजन प्लस हेवी हायड्रोजनला जेव्हा यांचं मिश्रण होतं तेव्हा त्याला जे आहे की जड पाणी असं जे आहे म्हटलं जातं। तर हेवी वॉटर म्हणजे काय, तर ऑक्सिजन प्लस हेवी हायड्रोजन हे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 10वा, हेवी वॉटर इज दॅट वॉटर। तर जे जड पाणी म्हणजे असे कोणते पाणी किंवा असे कोणतं पाणी हे याचं उत्तर होणार असेल। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इन विच आयसोटेप्स टेक्स प्लेस ऑफ हायड्रोजन।
तर ज्यामध्ये हायड्रोजनच्या जागी समस्थानिका असतात ज्याला आपण आयसोटोप असं देखील म्हणतो, तर टेक प्लेसेस ऑफ हायड्रोजन. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभव प्रश्न संच व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभियंता व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्रीसाठी असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभव प्रश्नसंच संभव मिळणार असेल. त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे. त्यासोबत केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत. व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे. तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. विद्यार्थ्यांनी अजूनही महाजेनकोच्या परिपूर्ण तयारीसाठी ज्युनियर केमिस्ट व असिस्टंट केमिस्टसाठी व इतर पदांसाठी आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही A to Z अभ्यासक्रम मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा परिपूर्ण हा जो महाजेनकोचा भरतीचा अभ्यासक्रम आहे लेटेस्टचा तो कव्हर होणार असेल. तर तुम्ही याचं वाचन केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही महागडे कोचिंगची गरज पडणार नाही. त्या ठिकाणी आपण सर्व विषयाने आपले नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासोबत टेस्ट सिरीज देखील तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहे, जे की इतरत्र कुठेही तुम्हाला मिळणारी नाही आहे. फक्त आपल्या ऑथेंटिक सेलरलाच मेसेज करून मिळवून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांची लिंक मिळणारी असेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यानंतर प्रश्न आपला 11वा, द गॅस युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अ वनस्पती घी फ्रॉम अ वनस्पती ऑइल इज. तर काय म्हटलं याचं उत्तर आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच की हायड्रोजन असं जे आहे थोडक्यात म्हणतात. तर कोणत्या वायूचा वापर करतात, तर तो आहे हायड्रोजन वायूचा वापर करतात, जे की वनस्पती घीसाठी. त्यानंतर प्रश्न 12वा, केमिकली ड्राय आईस इज. तर रासायनिकदृष्ट्या ड्राय आईस म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ज्याला की सॉलिड कार्बन डायऑक्साईड असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, अ ट्यूबलाइट इज फिल्ड विथ. जे ट्यूबलाइट आहे ट्यूबलाइटमध्ये कोणता वायू भरलेला असतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की बी अँड सी, ज्यालाच की आर्गॉन गॅस ॲट लो प्रेशर अँड मेर्क्युरी वेपर ॲट लो प्रेशर हा जो आहे थोडक्यात भरलेला असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कोल कंटेन्स हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन देन द रेस्ट टाईप ऑफ. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं डी, जे की ज्याला आपण अँथ्रोसाइट असं देखील म्हणतो. ऑप्शन डी ह्या ठिकाणी होणार असेल. तर कोळशामध्ये सर्वाधिक कार्बन असतो, ज्याला आपण अँथ्रोसाइट, जो की सर्वात पॉवरफुल कोळशामधला प्रकार हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट आर इन्क्लुडेड इन स्टेनलेस स्टील. तर जे स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते घटक असतात असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्याला की क्रोमियम, निकेल आणि जे काही आयरन ज्याला आपण लोखंड म्हणतो हे जे आहे थोडक्यामध्ये स्टेनलेस स्टील्समध्ये असतात. ऑप्शन नंबर ए ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 16 आपला, ब्रॉन्झ इज अन अलो ऑफ. तर जे ब्रॉन्झ आहे हे मिश्र धातूत कोणत्या धातूचं आहे हे ब्रॉन्झ. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्याला आपण कॉपर अँड टीन असं म्हणतो. तर कॉपर अँड टीनचं हे जे आहे थोडक्यामध्ये मिश्र आहे ब्रॉन्झ. त्यानंतर 17वा प्रश्न, इन द केस ऑफ रस्टिंग द वेट ऑफ आयरन. तर जे गंजलेल्या लोखंडाचं वजन असतं ज्याला आपण रस्टिंग द वेट ऑफ आयरन, तर त्याचं वजन जे की कसं असतं, जास्त असतं, कमी असतं, मेंटेन असतं, काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इन्क्रीजेस, जे की वाढते. गंजलेल्या जे लोखंडाचं वजन जे आहे वेट ऑफ आयरन इन्क्रीजेस असं होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, ब्रॉस इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट मेटल्स. तर जे ब्रॉस म्हणजे पित्तळ
जे असतं ते कोणत्या धातूचं मिश्रण असतं किंवा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की कॉपर अँड झिंकचं जे आहे थोडक्यामध्ये हे कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, बॉक्साईट इज अन ऑर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स. तर जे बॉक्साईट आहे ते कोणत्या धातूचं जे की मिश्रण आहे, धातुयुक्त खनिज आहे. सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ज्यालाच की ॲल्युमिनियम असं जे आहे म्हणतात. त्यानंतरचा 20वा प्रश्न, द केमिकल स्ट्रक्चर ऑफ द पर्ल इज. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, ज्याला कॅल्शियम कार्बोनेट असं जे आहे म्हणतात. थोडक्यात जे मोत्याची रचना केलेली आहे, जे काही पर्लची रचना ती कोणती आहे, तर ती आहे कॅल्शियम कार्बोनेटची आहे. ऑप्शन नंबर ए ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या या भागामधले काही आपण टॉप 20 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की विविध विषयांनी आहेत, जे की केमिस्ट्रीवरचे आपण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर या प्रकारचे प्रश्न आपण रेग्युलरलीच पाहत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि महाजेनकोचे सर्व काही परीक्षाभिमुख अपडेट असतात ते देखील आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. ज्यांना कोणाला परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल हवा असेल महाजेनकोचं, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सिलरला मेसेज करून मिळून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.